हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या मंगळवार 9 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, शेवटी प्राजक्ताने मामीचं मन जिंकलंय. मामीला इमोशनल ब्लॅकमेल केलं आणि मामीने सुद्धा आनंद साजरा केला आणि प्राजक्ताच्या नोकरीचा पेढा खाल्ला. त्यामुळे प्राजक्ता आणि भाग्या खूप खुश झाले आहेत. पण दुसरीकडे भाग्याचं लग्न झाल्याशिवाय प्राजक्ताचं आपल्या आलोकशी लग्न होऊ शकत नाही, ही गोष्ट सुलक्षणाला समजली आहे. आणि सुलक्षणाने चक्क गुरुजींना 1,00,000 रुपये दिले आहेत आणि 10 दिवसांच्या आत भाग्याचं लग्न जमायला हवं असं त्यांना सांगितलं आहे. तर प्राजक्ताच्या आईवडिलांची इन्व्हेस्टमेंट मॅच्युअर झाली आहे आणि जवळपास 5,00,000 रुपये हे प्राजक्ताला मिळाले आहेत. आणि या पैशांवर आता चक्क या तृप्तीचा आणि कौस्तुभचा डोळा आहे. हे पैसे चोरण्याचा ते प्रयत्न करणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आलोक हा घराबाहेर येत असतो. त्यामुळे सुलक्षणा ही टेबल क्लॉथ उचलते आणि प्राजक्ताला त्यामुळे लपवते, जेणेकरून प्राजक्ताने घातलेला लाल रंगाचा ड्रेस हा आलोकला दिसणार नाही. कारण लाल रंगाचा ड्रेस लाल रंग पाहताच आलोक हा ट्रिगर होतो. आलोक हा सुलक्षणाकडे पाहतो. सुलक्षणाने एक कपडा पकडलाय आणि त्याच्या बाजूला त्याच्या आड एक मुलगी आहे हे त्याच्या लक्षात येतं. पण आलोक सुलक्षणाशी बोलत नसल्यामुळे तो काही विचारत नाही. सुलक्षणा हा कपडा असाच पकडून उभी राहते. प्रीतीला कळतच नाही हे सगळं नेमकं काय चाललंय आणि आलोक ही मुलगी आहे तरी कोण हे पाहण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच वेळेस अंबिका तेथे येते आणि म्हणते, आलोक काय करतोस तू येथे? आलोक सांगतो, 5 मिनिटं उशीर झाला आहे. पण प्राजक्ताला काही माहीत नसतं. ती समर आणि समायराबरोबर बोलण्यातच व्यस्त असते. आणि अंबिका ही तिच्या मोबाईलमध्ये टाईम दाखवते आणि सांगते, आलोक फक्त 9 वाजले आहेत. तुझं घड्याळ 5 मिनिटं पुढे 5 मिनिटं उशीर झालेला नाही आहे. पण आता तू आतमध्ये नाही आला तर नक्कीच उशीर होईल. चल माझ्याबरोबर. असं म्हणून अंबिका आणि रोहित आलोकला आपल्याबरोबर रूममध्ये घेऊन जातात. आलोक पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत असतो. पण सुलक्षणाने हा कपडा पकडल्यामुळे प्राजक्ता त्याला काही दिसत नाही आणि आलोक आपल्या रूममध्ये निघून जातो. प्रीती हे सगळं पाहत असते. हे नेमकं चाललंय काय हेच तिला कळत नाही. आणि तेवढ्यात प्राजक्ता, जिचं एवढ्या वेळ लक्ष नसतं, ती सुलक्षणाकडे पाहते आणि विचारते, मॅम तुम्ही हा कपडा असा का पकडलाय? तर सुलक्षणा सांगते, टेंट हाऊस, टेंट हाऊस. प्राजक्ता विचारते, टेंट हाऊस? सुलक्षणा म्हणते, आता तू मुलांना जे स्वतःचा राग कमी करण्यासाठी उशांवर मारण्याची आयडिया दिली, तर आपण काय करूया, एक टेंट हाऊस बांधूया. म्हणजे समर आणि समारेला जेव्हा कधी राग येईल तेव्हा ते या टेंट हाऊसमध्ये येतील आणि तेथे उषा असतील, त्या या उशांना मारतील. ही आयडिया प्राजक्ताला सुद्धा खूप आवडते. प्राजक्ता म्हणते, हो हो, भारी आयडिया आहे तुमची. आणि प्राजक्ता आपला मोबाईल पाहते तर या मोबाईलमध्ये मामा मामी घरातील सगळ्यांचे खूप मिस कॉल असतात. प्राजक्ता विचार करते, घरच्यांचे एवढे मिस कॉल, घरचे सगळे घाबरले असतील. मला लवकरात लवकर घरी जावं लागेल. आता त्यांना माझी जास्त गरज आहे, असा विचार प्राजक्ता करते. आणि इकडे भाग्या संपूर्ण मुंबई शहरात प्राजक्ताला शोधत असते. तिच्या सगळ्या मैत्रिणींच्या घरी, ओळखीच्या लोकांच्या घरी, पण प्राजक्ता तिला काही सापडत नाही. सुलक्षणा प्राजक्ताला विचारते, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? तुला घरी जायला उशीर होतोय ना? मी ड्रायव्हरला सांगू का, तो तुला घरी सोडेल? तर प्राजक्ता म्हणते, नाही नका, मी जाईल माझी, आज घरी थोडी गडबड आहे ना. तर सुलक्षणा विचारते, कोणती गडबड? प्राजक्ता सांगते, आज माझ्या बहिणीला भाग्याला पाहण्यासाठी मुलगा आला होता. सुलक्षणा म्हणते, अरे वा, ठरलं का मग लग्न? कधी आहे लग्न? तर प्राजक्ता सांगते, नाही, त्याने माझ्या बहिणीला नकार दिलाय. त्यामुळेच मी आता माझ्या बहिणीबरोबर असणं जास्त महत्त्वाचं आहे. मला घरी जायचं आहे. सुलक्षणाला आठवतं की मला कल्याणीने सांगितलं होतं की प्राजक्ताला पाहायला मुलगा येतोय. पण प्राजक्ता तर सांगतेय की भाग्याचं लग्न नाही जमलंय. याचा अर्थ माझ्या आलोक आणि प्राजक्ताच्या लग्नात काहीच टेन्शन नाही आहे, असा विचार करून सुलक्षणा खुश होते. आणि इकडे भाग्या ही प्राजक्ताला शोधतच असते. अनेक लोकांना विचारते, तुम्ही प्राजक्ताला कुठे पाहिलंय का? पण प्राजक्ताला कुणीच पाहिलेलं नसतं. त्यामुळे भाग्याला खूप टेन्शन येतं. प्राजक्ता नेमकी गेली तरी कुठे, हाच प्रश्न तिला पडतो. आणि त्याच वेळेस प्राजक्ता ही रस्त्याने चालत येते. भाग्याला ती दिसते. प्राजक्ताला पाहून भाग्या खूप चिडते आणि तिच्या अंगावरच गाडी घालते. प्राजक्ता खूप घाबरते आणि भाग्या वेळेवर ब्रेक दाबते.
भाग्याला प्राजक्ता पाहून विचारते, काय भाग्या, लागलं असताना मला येते, किती घाबरली आहे मी. पण भाग्या चिडलेली असते, प्राजक्ताकडे रागारागाने पाहत असते. आणि इकडे कौस्तुभ प्राजक्ताला शोधायचं सोडून चक्क जुगाराच्या अड्ड्यावर येतो आणि त्याच्या मित्रांबरोबर बसून जुगार खेळू लागतो. त्याचा एक दुसरा मित्र येतो आणि विचारतो, ए कौस्तुभ, येथे काय करतोय? तेथे तुझी बहीण हरवली आहे आणि तू येथे जुगार खेळायला आलाय? तर कौस्तुभ सांगतो, नाही नाही, माझी बहीण हरवली नाही आहे, बाहेर गेली आहे कुठेतरी, येईल ती घरी, तू बस खेळायला, टेन्शन घेऊ नको. कौस्तुभ त्याच्या मित्रांना विचारतो, हा कोणता गेम आहे? 500 लावले की 5,000 भेटताय. तर हे मित्र सांगतात, अरे नवीन गेम शोधून काढला आम्ही, 500 लावायचे 5,000 कमवायचे, 1,000 लावायचे 10,000 कमवायचे. हे ऐकून कौस्तुभ खूप खुश होतो आणि म्हणतो, हे घ्या माझे 2,000, या 2,000चे 20,000 होणार. तशी पण बायको म्हणत होती हॉटेलला घेऊन जा, आता तिला 5 स्टार हॉटेललाच घेऊन जातो. असा विचार करून कौस्तुभ या जुगाराच्या खेळामध्ये पैसे लावतो. आणि इकडे प्राजक्ता भाग्यावर खूप चिडते, तुला दिसत नाही का, आता मला लागलं असताना मी किती घाबरले. तर भाग्या चिडून म्हणते, येथे मागील 3 तासापासून अख्ख्या मुंबईत मी तुला शोधतीये, तिकडे बाबा टेन्शनमध्ये आहेत, घरचे सगळे टेन्शनमध्ये आहेत आणि तू घाबरलीयस. आम्ही किती घाबरलोय हे कळतंय का तुला? प्राजक्ताला समजतं की भाग्या आणि घरच्यांना खूप टेन्शन आलं होतं. प्राजक्ता सांगते, भाग्या, मला कळतच नव्हतं काय करावं. मला असं वाटलं या घरात माझी गरज नाहीये, म्हणून मी घर सोडून गेले होते. कोठे जावं, काय करावं मला काही कळतच नव्हतं. प्राजक्ता असं बोलतीये त्यामुळे भाग्याला वाईट वाटतं. आणि इकडे कौस्तुभने जुगाराचा डाव सुरू केलेला असतो आणि तो आपले पत्ते पाहतो, तर या पत्त्यांनुसार तो काही जिंकत नाही. आपलं नशीबच खराब आहे असा विचार करून कौस्तुभ जाऊ लागतो. मित्र म्हणतात, अरे थांब ना, एक डाव खेळ. कौस्तुभ चिडून म्हणतो, पैसेच नाहीये तर काय खेळायचं. कौस्तुभ घरी जाणार इतक्यात एक टकल्या जुगार खेळणारा माणूस त्याला थांबवतो आणि विचारतो, ए, हिम्मत नसेल तर कशाला खेळतो रे? हिम्मत असावी लागते, अक्कल असावी लागते, तेव्हाच्या जुगाराच्या खेळात पैसे कमावता येतात. कौस्तुभ या माणसाकडे पाहतो, पण हा माणूस त्याच्या ओळखीचा नसतो. इकडे भाग्या ही प्राजक्ताला समजावून सांगते, ते घर आपल्या दोघींचं आहे, फक्त माझ्या एकटीचं नाही आहे. आणि तू असा विचार कसा केलास की त्या घराला तुझी गरज नाही आहे, त्या घरात तुझी जागा नाही आहे? प्राजक्ता, तुला माहिती आहे ना, मी तुझ्याशिवाय काहीच करू शकत नाही, तू मला सतत हवी आहे. प्राजक्ताला वाईट वाटतं आणि भाग्या पुन्हा एकदा रुसून बसते. प्राजक्ता कान पकडते आणि म्हणते, आता तरी माफ कर मला. तर भाग्या म्हणते, नाही, तू उठा बशा काढ, तेव्हाच मी तुला माफ करेल. प्राजक्ताला मोठा धक्काच बसतो. प्राजक्ता विचारते, येथे सगळ्यांसमोर? भाग्या म्हणते, ते नाही माहीत मला, तुला उठा बशा काढावे लागतील, तेव्हाच मी तुला माफ करेल. प्राजक्ताला कळतच नाही भाग्याला कसं समजून सांगायचं. आणि भाग्या मात्र चिडलेली असते आणि म्हणते, काहीही झालं तरी जोपर्यंत तू उठाबशा काढत नाही तोपर्यंत मी तुला माफ करणार नाही. आता काय करावं हाच प्रश्न प्राजक्ताला पडतो. आणि इकडे जुगाराच्या अड्ड्यावर हा टकलू कौस्तुभला सांगतो, अरे आता 500 1000 खेळायचे दिवस गेले, आता जमाना बदललाय रे, लाखात खेळतात लोक, लाखात. कौस्तुभ विचारतो, लाखात? तर हा टकलू सांगतो, हो लाखात. 5 लाख लावायचे, डायरेक्ट 10 लाख कमवायचे. म्हणजे हा माणूस सुद्धा स्कॅमच दिसतोय, फ्रॉड दिसतोय. कौस्तुभला पैसे कमवण्याची हावे हे पाहून तो त्याला लुबाडतोय आणि पैशाच्या लालचीमध्ये हा कौस्तुभ लुबाडला जाणार एवढं मात्र नक्की. दुसरीकडे प्राजक्ताचा नाईलाज होतो आणि भाग्या चक्क तिचा व्हिडिओ शूट करू लागते. प्राजक्ता एक उठाबशा मारते, तिला खूप लाज वाटते, आजूबाजूचे लोक हसत असतात, पण भाग्यासुद्धा हसू लागते आणि तिचा व्हिडिओ शूट करत असते. मग प्राजक्ता 2 उठाबशा काढते, 3 उठाबशा काढते आणि म्हणते, भाग्या, येथे मी उठाबशा काढतीये, माझे पाय दुखताय आणि तू काय व्हिडिओ काढतीयेस? तर भाग्या म्हणते, 3-3 तास तुला शोधून माझ्या पायाचे सुद्धा तुकडे पडलेत आणि येथे 3 उठाबशा मारल्या आणि तुझे पाय दुखताय. गुपचूप उठाबशा मार, नाहीतर मी काय तुला माफ करणार नाही. प्राजक्ताचा नाईलाज होतो. प्राजक्ता आणखीन एक उठाबशा काढते आणि म्हणते, मी जर तुला सांगितलं की मला सूर्यवंशींच्या घरी नोकरी मिळाली आहे तरी मला माफ करणार नाही का? हे ऐकून भाग्याला खूप आनंद होतो. भाग्या प्राजक्ताला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, पाहिलंस ना, मी तुझा इंटरव्ह्यू घेतला, त्याचा फायदा झाला की नाही? तर प्राजक्ता सांगते, हो मग, 2 बहिणींनी एकत्र येऊन काहीही केलं ना तरी ते काम यशस्वी होतंच.
प्राजक्ता भाग्या खूप खुश असतात. प्राजक्ता म्हणते, चल आता घरी जायचंय, मामा वाट पाहत असेल, त्याने मला खूप कॉल केले होते. मग या दोघी घरी जायला निघतात. प्राजक्ता गाडी चालवते, भाग्या मागे बसते आणि या दोघी एकमेकींची पाठराखण करत आपल्या घराकडे निघतात. इकडे घरात मामा खूप टेन्शनमध्ये असतो. मामीला सुद्धा भाग्याची काळजी वाटत असते की ती अजून का नाही आली आहे. आणि तेवढ्यात प्राजक्ता आणि भाग्या खूप आनंदात घरी येतात. भाग्या काही सांगणार की प्राजक्ताला नोकरी मिळाली आहे त्याआधीच मामा प्राजक्ताचा हात पकडतो आणि तिला जा विचारतो, कोठे गेला होता तुम्ही दोघी? प्राजक्ता कोठे गेली होतीस तू? प्राजक्ताची काही बोलण्याची हिंमतच होत नाही. तर तृप्ती म्हणते, काय प्राजक्ता, काय वागणं हे? म्हणजे न सांगता निघून गेली आणि परत आली सुद्धा. मामा तिच्याकडे रागारागाने पाहतो. तृप्ती म्हणते, म्हणजे मला असं म्हणायचं होतं, केवढ्या उशिरा आलीस तू प्राजक्ता? आणि तेवढ्यात भाग्या सगळ्यांसाठी पेढे घेऊन येते आणि म्हणते, आज प्राजक्ताकडे गुड न्यूज आहे. तृप्ती विचारते, आहा गुड न्यूज, लग्न वगैरे ठरून आली की काय? तर भाग्या सांगते, नाही, आज प्राजक्ताला सूर्यवंशींच्या घरी नोकरी मिळाली आहे. हे ऐकून मामाला खूप आनंद होतो. कौस्तुभसुद्धा खुश होतो, पण मामी तोंड वाकडं करते. मामा म्हणतो, अरे वा, किती आनंदाची बातमी आहे, आधी सांगायचंच ना, आधी का नाही सांगितलं? आणि भाग्या सगळ्यांना पेढे वाटत असते. तर तृप्ती म्हणते, अरे देवा, हे तर तेच पेढे आहे भाग्याच्या लग्नाचे, आणि आता प्राजक्ताच्या नोकरीसाठी वाटते का तू? तर भाग्या म्हणते, तो कौशिक गेला उडत, पण आज मला खूप आनंद झाला आहे, कारण आज माझ्या प्राजूला नोकरी मिळाली आहे. भाग्या प्राजक्ताला पेढा खाऊ घालते आणि मग तृप्तीला सुद्धा पेढा देते. सगळे खुश असतात. मामी मात्र तोंड वाकडं करून तेथून निघून जाते. प्राजक्ताच्या हे लक्षात येतं. मामी तिच्या रूममध्ये असते आणि बेडशीट आवरत असते. तेवढ्यात प्राजक्ता तिच्या रूममध्ये येते आणि म्हणते, मामी तू पेढा नाही घेतला, मला आज नोकरी मिळाली आहे सूर्यवंशींच्या घरी. प्राजक्ता मामीला पेढा देते, पण मामी काही पेढा घेत नाही. प्राजक्ताला वाईट वाटतं. त्यानंतर मामी ही सगळे कपडे घेऊन येते आणि कपड्यांच्या घड्या घालत असते. तर प्राजक्तासुद्धा तिच्याबरोबर कपड्यांच्या घड्या घालते. आणि प्राजक्ताला एक गोष्ट चांगली माहिती आहे, समोरच्याला कसं हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं आणि त्याचं मन जिंकायचं. प्राजक्ता हीच आयडिया करते आणि मग मामीचं खूप कौतुक करते. मामी, तशी तर मी तुझी भाची आहे आणि मला मामाने लहानपणापासून खूप प्रेम दिलं आहे, पण खरं सांगायचं ना तर मला वाढवण्याचं पूर्ण श्रेय हे तुलाच जातं. कारण मी तुझ्या पोटची नाही आहे, तरीसुद्धा तू मला या घरात राहू दिलं, मला या घरात लहानचं मोठं केलं. तू जर मनात आणलं असतं तर केव्हाच लहानपणीच मला घराबाहेर काढलं असतं. तू तुझं प्रेम दाखवत नाही, पण मला माहिती आहे तुझ्या मनात माझ्याबद्दल खूप प्रेम आहे. मामी हे सगळं शांतपणे ऐकून घेत असते. प्राजक्ता तिला सांगते, मामी मी कुठेतरी वाचलंय की फक्त 4 भिंतींनी घर नाही बनत, तर घर बनतं घरातील बाईमुळे. घरातील बाई हीच घराला घरपण आणते आणि या घराचं जिवंत घरपण म्हणजे तू आहेस. मामा जरी पैसे कमवत असला ना, तरी या घराला उभं करणारी तू आहे. या घरातील प्रत्येकासाठी तू किती केलं आहेस मामी, या घरासाठी तू किती करते. आजसुद्धा सकाळी लवकर उठून माझा, भाग्याचा, कौस्तुभदादाचा डबा बनवते, त्यानंतर सगळ्यांच्या नाश्त्याचं पाहते, चहाचं पाहते, मग दुपारचं जेवण तयार करते. संध्याकाळ होत नाही तर संध्याकाळच्या रात्रीच्या जेवणाची तयारी करते आणि एवढं करूनसुद्धा मामाला त्याच्या हॉस्पिटलमध्ये हवी तशी मदत करते. खरंच मामी तू ग्रेट आहे. आजपर्यंत तू भाग्याला किती जपलं आहे, किती सांभाळून घेतलं आहे हे मला माहिती आहे ना. कौस्तुभदादा हा कॉलेजमध्ये असताना नापास झाला होता, पण तरीसुद्धा तू त्याला मोटिवेट केलं. आयुष्यात तुला काहीतरी करायचं आहे हे त्याला समजून सांगितलं आणि मग कौस्तुभदादा आज यमार बनला आहे. तो फक्त तुझ्यामुळे. मामी, आपल्या नवऱ्याला कसं सांभाळायचं, घर कसं सांभाळायचं, आपल्या मुलांना कसं सांभाळायचं ना, हे तुझ्याकडून शिकून घ्यायला हवं. आई आजीलासुद्धा तू हवी तशी मदत करते, तिला सांभाळून घेते. मामी खरंच तू खूप ग्रेट आहे. हे सगळं ऐकून मामीचा ऊर तर आधीच भरून आलेला असतो की आजपर्यंत तर एवढं माझ्या पोटच्या लेकरांनी सुद्धा कधी माझी स्तुती केली नाही. आणि मग प्राजक्ता ही मामीच्या पायाशी बसते आणि म्हणते, मामी मला माहिती आहे, शेवटी भाग्या तुझी पोटची मुलगी आहे, तुझं तिच्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे, पण तू माझ्यावरही तेवढंच प्रेम करते हे सुद्धा मला ठाऊक आहे. कारण आजपर्यंत तू जरी माझ्यावर माझं प्रेम दाखवलं नसलं तरीसुद्धा तुझ्या मनात माझ्याबद्दल खूप प्रेम आहे हे मला कळून येतं. आज मी जे काही केलं आहे, मी कॉलेजमध्ये पहिली आले, आज नोकरी मिळवली, याचं सगळ्यात मोठं श्रेय हे तुला जातं, मामापेक्षासुद्धा मोठं. हे ऐकून मामीच्या डोळ्यात पाणी येतं. मामी रडू लागते.
आणि आता आणखीन इमोशनल अत्याचार नको, त्यामुळे मामी ही पेढ्यांचा डबा घेते आणि त्यातून नखभर पेढा खाते. त्यामुळे प्राजक्ताला खूप आनंद होतो. भाग्या हे सगळं पाहत असते. प्राजक्ता म्हणते, मामी मला आशीर्वाद दे, आणि प्राजक्ता मामीच्या पाया पडते. मामीसुद्धा तिला आशीर्वाद देते. प्राजक्ता ही भाग्याजवळ येते. या दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. प्राजक्ता तेथून निघून जाते. मग भाग्या ही चारूजवळ येते. चारूला घट्ट मिठी मारते. या दोघी माईलेकींच्या डोळ्यात पाणी असतं. भाग्या चारूला समजवण्याचा प्रयत्न करते. आई, आज जे काही झालं त्यात प्राजक्ताची काहीच चूक नाही आहे. माझा प्राजक्तावर पूर्ण विश्वास आहे. खरं सांगायचं तर चूक माझीच आहे. मला कळायला हवं होतं की कौशिकचं माझ्यावर प्रेम नाही आहे, पण मीच त्याच्यावर एकतर्फी प्रेम करत होते. त्यामुळे तो जे काही करतोय ते माझ्यासाठी करतोय असा माझा गैरसमज झाला. पण तो हे सगळं प्राजक्तासाठी करत होता. पण मला हे सुद्धा माहिती आहे की प्राजक्ताचं त्याच्यावर प्रेम नाही आहे. प्राजक्ताने कधीच त्याच्याकडे त्या दृष्टीने पाहिलं नाही. त्यामुळे तू प्राजक्तावर रागावू नकोस. प्राजूची यामध्ये काहीच चूक नाही आहे. चारू खूप इमोशनल होते आणि म्हणते, भाग्या, मला माहिती आहे यात प्राजक्ताची काहीच चूक नाही आहे, पण तुझी तरी काय चूक आहे गं? तुझीसुद्धा चूक नाही आहे. या सगळ्यात माझी चूक आहे. भाग्याला काही कळतच नाही. चारू म्हणते, सगळ्यात मोठी चूक माझीच आहे. मला नको असतानासुद्धा माझ्यातला सगळ्यात मोठा अवगुण तुला दिला आहे, माझं रंगरूप. हे ऐकून भाग्या खूप दुःखी होते, रडू लागते. चारू आणि भाग्या एकमेकींना घट्ट मिठी मारून रडू लागतात. प्राजक्ता हे सगळं ऐकते आणि तिलाही खूप वाईट वाटतं. तीही इमोशनल होते, कारण शेवटी आज भाग्याचं लग्न नाही जमलं. कौशिकने तिला नकार दिला. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे प्राजक्ताचं रंगरूप आणि भाग्याचं रंगरूप. फक्त सुंदर असल्यामुळेच कौशिक हा प्राजक्ताच्या प्रेमात पडला होता आणि त्याने भाग्याशी लग्न करायला नकार दिला. भाग्याला रिजेक्ट केलं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. प्राजक्ता ही आता लवकरच सूर्यवंशी कुटुंबाची सून बनेल असं वाटतंय. आणि हे सूर्यवंशी कुटुंबसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. या घरात कुणी व्हिलन दिसत नाही आहे. फक्त आलोकची मानसिक स्थिती बिघडली आहे एवढंच आहे. पण लवकरात लवकर प्राजक्ता आणि आलोकचं लग्न लावून द्यायचं असं सुलक्षणाने ठरवलं आहे आणि हे लग्न लवकरच होईल असं दिसतंय. पण त्याआधी भाग्याचं लग्न व्हायला हवं. पण भाग्याच्या रंगरूपामुळे तिचं लग्न हे लवकर जमणार नाही असंच सगळ्यांना वाटतंय. मग प्राजक्ता आणि भाग्या या दोघी एकमेकींना सोडून कुठेच जात नाही. मग लग्नानंतर तरी ते एकमेकींना सोडून जातील का? खरंच प्राजक्ता ही भाग्याची पाठराखीण बनेल का? दोघी एकाच घरात लग्न करून जातील का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, पाठराखीण या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की प्राजक्ताचे मामा चक्क तिला 5 लाख रुपये देतील आणि तिला सांगतील, हे पैसे तुझ्या आईबाबांनी इन्व्हेस्ट केले होते आणि ते आता मॅच्युअर झाले आहेत. हे पैसे तुझे आहेत, तुझ्या भविष्यासाठी आहेत, त्यामुळे ते जपून ठेव. म्हणजे प्राजक्ताचे मामा तिला 5 लाख रुपये कॅश देतील. आजच्या काळातसुद्धा बँकेत पैसे ठेवावे, चेक जमा करावा, कॅश ठेवणं धोकादायक आहे हे कदाचित त्यांना माहीत नाही आहे. ते प्राजक्ताला हे 5 लाख रुपये देऊन टाकतील आणि तिच्याकडचे एवढे पैसे पाहून मामी, आई आजी, कौस्तुभ, तृप्ती या सगळ्यांना जबर धक्काच बसेल. आणि प्राजक्ता ही कॉलेजमध्ये टॉपर आली आहे, पण तरीसुद्धा पैसे घरात ठेवणं रिस्की आहे. किंवा बँक असते, बँकेत पैसे ठेवू शकतात हे कदाचित तिला माहीत नाही आहे. त्यामुळे प्राजक्ता ही चक्क आपल्या घरातच पैसे ठेवणार आणि तिच्या या पैशांवर तृप्तीची घाणेरडी वाकडी नजर असेल. कारण तृप्तीला चक्क 3.5 लाख रुपयांचं कर्ज फेडायचं आहे सोनाराचं, आणि हे पैसे चोरून ती ते कर्ज फेडू शकते. त्यामुळे आता प्राजक्ताचे हे पैसे चोरीला जाता की काय असंच वाटतंय. आणि इकडे सुलक्षणा गुरुजींना बोलवणार, गुरुजींना 1 लाख रुपये देणार आणि त्यांना सांगणार, गुरुजी हे 1 लाख रुपये घ्या आणि आता तुम्हाला भाग्यासाठी मुलगा पाहायचा आहे. पुढील 10 दिवसात तिचं लग्न जमायलाच हवं, कारण जोपर्यंत भाग्याचं लग्न होत नाही तोपर्यंत प्राजक्ताचं लग्न होणार नाही आणि मला लवकरात लवकर प्राजक्ता आणि आलोकचं लग्न करायचं आहे. मग आता भाग्यासाठी कोण मुलगा होकार देईल? गुरुजींना 1 लाख रुपये देऊन काय फायदा? जर एखाद्या मुलाने भाग्याला पसंतच केलं नाही तर तिचं लग्न कसं होईल हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. आणि इकडे
प्राजक्ता आणि भाग्या या दोघी बाहेर फिरायला आलेल्या असतील तेव्हा भाग्या ही प्राजक्ताला म्हणेल, प्राजक्ता मला नाही वाटत की माझं लग्न होईल, कारण माझं हे रंगरूप पाहून कोणताच मुलगा मला स्वीकारणार नाही, माझ्याशी लग्न करायला तयार होणार नाही. तेव्हा प्राजक्ता ही भाग्याला समजावून सांगेल, रंगरूप पाहून खरं प्रेम होत नाही, खरं प्रेम हे मन पाहून स्वभाव पाहून होतं. आणि मला माहिती आहे देवाने असा कुणीतरी व्यक्ती नक्कीच बनवला असेल जो तुझ्या रंगरूपाआधी तुझं हृदय पाहील, तुझं मन पाहील, तुझ्या स्वभावाच्या प्रेमात पडेल, तुझ्या चांगुलपणाच्या प्रेमात पडेल. हे ऐकून भाग्यालाही आनंद होईल. आणि इकडे आलोकचं काहीतरी सुरू असेल, त्याला काय ट्रिगर व्हायला काही लागतच नाही, कधी तो रागावेल काहीच सांगता येत नाही. फ्रेंड्स, पाठ राखीन ही मालिका खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पाठ राखीन मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.